नमस्कार, शिल्पास कुकिंगमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत बाफळे. तर हे बघा, या प्रकारे क्रंची कुरकुरीत छान मी बाफळे बनवलेले आहेत. याला बट्टी म्हणतात, पण बट्टी बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे आणि बाफळे आपण तळून बनवतो. तर चला कृतीला सुरुवात करू. सुरुवातीला गॅस पेटून पातेलं ठेवलेलं आहे आणि छोटे 2 तांबे मी याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपलं पाणी कडक होऊस तर आपण काय करू, पीठ मिक्स करून घेऊया. तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी 2 मोठी वाटी चाळून. 2 मोठे चम्मच बेसन पीठ रवा मिक्स केला. याच्यात ओवा, खाण्याचा सोडा, सोप, तीळ, मीठ आणि हळद घेतलेली आहे. तर हे सर्व आपण गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊ. हे एकदम मिक्स करून झालं की कडकडीत गरम गोड तेल तयार करून हे या मिश्रणामध्ये गव्हाच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर डायरेक्ट हात नाही घालायचा, कारण तेल खूप गरम आहे. तर चमच्याच्या साहाय्यानेच हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे तेल पिठाला योग्य प्रकारे चांगलं मिक्स झालेलं पाहिजे ते. आणि आपण काय करू, हे मिक्स झालेले आहे. आता याला आपण हाताच्या साहाय्याने वापस एकजीव करू. आता कारण ते कोमट झालेले आहे. तर हे बघा, या प्रकारे आपले पिठाची मूठ तयार झाली पाहिजे. आता थोडं थोडं पाणी करून मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे पीठ. कारण हे पीठ जास्त सैलसर राहत नाही आपलं, जसं आपण चपातीसाठी बनवतो. तर हे घट्टच पीठ असतं. तर मी थोडं थोडं पाणी मिक्स करून या ठिकाणी या प्रकारे असं पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि त्याला आकार देऊन छोटे वडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. आपलं पाणी कडक छान झालेलं आहे. आता गॅसवर जे ठेवलं होतं सुरुवातीला, तर या प्रकारे मी असे छोटे पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर असे पिठाचे मी 5-6 गोळे आपले तेवढ्या मिश्रणापासून तयार झालेले आहेत. पाणीला छान उकळी आलेली आहेत. आपण आता त्याच्यामध्ये हे सर्व जे बनवलेले पिठाचे गोळे हे एक एक करून त्याच्यात टाकून घेऊ. 15-20 मिनिटामध्ये छान हे पिठाचे गोळे शिजून येतात. हे बघा, उकळी आलेली आहे आणि शिजल्यानंतर हे गोळे आपोआप पाण्यावर वरती तरंगतात. तर याप्रमाणे तर हे सर्व आता मी एका प्लेटमध्ये काढून थोड्या वेळ 10-15 मिनिटं थंड करून कट करून घेणार आहे. तर हे तेल आता तळण्यासाठी ठेवून दिलेले आहे. तर हे बघा, थंड झाल्यानंतर मी याची अशी या टाईपमध्ये त्याच्या वड्या कापून घेते. सर्व वड्या मी इथं या प्रकारे कापून घेतलेल्या आहे. तर तेलही आपलं छान कडक झालेलं आहे. तर आता एक एक करून आपण हे वडे तेलामध्ये टाकून घेऊया. एका टायमाला 8-8, 9-9 आपलं जसं आपण तेल टाकलेलं आहे त्यानुसार तळायचे आहेत. गॅस कमी ठेवून घ्यायचा आणि लालसर छान ब्राऊन तर आपल्याला तळायचे आहेत. आतून कच्चे नाही राहिले पाहिजे आणि ते आपले छान शिजलेले आहेत एक तर पहिलेच पाण्यामध्ये गरम. तर हे बघा, छान क्रंची झालेले आहेत आपले बाफळे. खूप छान लागतात तिखट डाळीबरोबर, त्याच्याबरोबर सुक्कं भरीसुद्धा. तर तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असल्यास नक्की ट्राय करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद.